निवडणूक होईल, पण आता असं कळतं की काँग्रेस उमेदवार देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, म्हणजे अखेर उबाटा गटाच्या नेत्यांना चर्चेतनं त्यांच्या शिष्टाईला यश आलंय असं आपण म्हणूयात। कारण विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने आपला उमेदवार दिला असता तर मात्र निवडणूक ही बिनविरोध झाली नसती, आणि ही बिनविरोध करण्यासाठी म्हणून काँग्रेसने आपला उमेदवार न देणं हे महत्त्वाचं होतं। याचाच अर्थ या बैठकीमध्ये काँग्रेसला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं काही भविष्यातल्या तरतुदी लक्षात घेऊन किंवा भविष्यातली तरतूद म्हणून महत्त्वाचं आश्वासन जे ते देण्यात आलेलं आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। म्हणजे एक लक्षात घ्या, या ठिकाणी शिवसेना शिंदे गट 3 उमेदवार, महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा आलेली होती, तो 1 उमेदवार, भाजपचे 5 उमेदवार। म्हणजे ही निवडणूक आणि अर्ज भरण्याकरता आता अवघा 1.5 तास उरलेला आहे, आणि या 1.5 तासात त्यांना आपला उमेदवारी अर्ज जो दाखल करायचा आहे। पण यापूर्वीच अंबादास दानवेंनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दाखल केलेला होता। फक्त प्रक्रिया उरलेली होती ती काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्याची। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या नेत्यांबरोबर, ज्यामध्ये आपल्याला बंटी पाटील देखील या बैठकीत उपस्थित असल्याचं बघायला मिळालं, त्यांच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी चर्चा केलेली आहे। यामध्ये अनिल देसाई असतील, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर असतील, अंबादास दानवे असतील, हे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि काँग्रेसची मनधरणी करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। आणि आता काँग्रेस आपल्या वतीनं उमेदवार देणार नाहीये, कारण काँग्रेसने कालपर्यंत एक भूमिका घेतलेली होती की आम्हाला विश्वासात घेण्यात आलं नाही, आणि अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करत असताना महाविकास आघाडीचे जर ते उमेदवार आहेत असं जर त्यांच्याकडून वतीने सांगितलं जात आहे तर आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही, असा एक तक्रारीचा सूर जो आहे तो काल अळवला जात होता। आणि आज जर आपण पाहिलं तर याविषयी काँग्रेसची मनधरणी करण्याकरता शिवसेनाचं एक शिष्टमंडळ, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं शिष्टमंडळ, ते पोचलं, आणि आता काँग्रेस आपला उमेदवार देत नाहीये। याचा अर्थ विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोध होतील,